सांगितलं त्यांनी? इंटिग्रेटिंग फॅक्टर सांगितलं आपल्याला साइन एक्स. इंटिग्रेटिंग फॅक्टर काय असतो? e टू द पॉवर p dx इज इक्वल्स टू, तो किती सांगितलं आपल्याला? साइन एक्स. आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मी काय करेल? इंटिग्रेशन काय ईच्या पॉवर मध्ये, मग मी काय करतो? लॉग अप्लाय करतो. मग लॉग जर मी अप्लाय केला तर p dx अनदर ब्रॅकेट लॉग e इज इक्वल्स टू लॉग ऑफ साइन एक्स. लॉग अप्लाय केल्यावर काय होईल? हा इंटिग्रेशन p dx मल्टिपल मध्ये जाईल. आता लॉग ऑफ e टू द बेस e, इथे e बेस असणार e, हा तर होऊन जाईल 1, पण हा कोण जाईल? इंटिग्रेशन p dx इज इक्वल्स टू लॉग ऑफ साइन एक्स. इंटिग्रेशन p dx इज इक्वल्स लॉग ऑफ साइन एक्स. आपल्याला त्यांनी विचारलेली व्हॅल्यू p ची. आता समजा एक नंबर घेऊ x टू द पॉवर 3. आता मी काय केलं? x टू द पॉवर 3 चं इंटिग्रेशन घेतलं. अगोदर काय केलं? इंटिग्रेशन घेतलं. तर इंटिग्रेशन काय घ्यायचं? x टू द पॉवर 4/4 प्लस c, आणि याचा परत डेरिव्हेटिव्ह घेतला. याचा परत काय केलं मी? डेरिव्हेटिव्ह घेतला. तर डेरिव्हेटिव्ह काय येईल? 4x टू द पॉवर 3/3 प्लस c चा डेरिव्हेटिव्ह 0, म्हणजे हा काय होऊन जाईल इथं? सॉरी 4/4 होतं ना, 4 होऊन जाईल, कॅन्सल. हा उरेल फक्त x टू द पॉवर 3. म्हणजे मला व्हॅल्यू काय भेटते? इंटिग्रेशनचा परत डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर व्हॅल्यू माझी परत रिपीट तीच होणार आहे. म्हणजे इथं काय करतो मी? आता डेरिव्हेटिव्ह जर घेतला मी दोन्ही साईडला, तर याची व्हॅल्यू मला मिळणार आहे डायरेक्टली p इज इक्वल्स टू, याचा मात्र डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल, तो असेल 1/sin x इंटू sin x डेरिव्हेटिव्ह cos x इज इक्वल्स टू cot x. म्हणजे व्हॅल्यू काय येईल माझी? ऑप्शन नंबर डी.